5 जून. दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय 13वा. प्रकृती पुरुष विवेक योग. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रम तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता पुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरू श्री ज्ञानेश्वरांशी. ओवी क्रमांक 541 पासून पुढे. हारी उमचावया जुवारू जैसा येडाया की वैरा बापचे या पुत्र जचे. मारलियाचे निरागे पाठीचा जेव सुडलागे. तेने आक्षेपे लागे जन्मापाठी. परी जन्मती ते लाज न सांडी जयाचे निज. संभाविता निस्तेज नरजिरे जेवी आणि मृत्यू पुढा आहे तोची कल्पांतिका पाहे. परी आजीची होय सावधू जो माझी अथाव म्हणता. थळीयेची पंडुसुता पोहणार आईता कासी जेवी. कान पवता रणाचा ठावो सांभाळी जे जैसा आवो. ओढन सुईजे घ्यावो न लागताची. पाहेचा पेना वाटवदा तव आजीची होय जे सावदा. जीवून वचता औषधा धाविजे जेवी. एरवी ऐसे घडे जो जळत घरी सापडे. तो मग्न पवाडे कुवाखून चोडिये पाथरू गेला. तैसेनी जो बुडाला तो बोंबेही सकट निमाला कोण सांगे. म्हणून समर्थेसी वैर जया पडिले हाड खाईर. तो जैसा आठई पाहर परजून असे. ना तरी केळवली नोरी का संन्यासी जिया परी. तैसा न मरता जो करी मृत्यू सूचना. पैगा जो येया परी जन्मेची जन्म निवारी. मरणे मृत्यू मारी आपण चुरे. तया घरी ज्ञानाचे साकडे नाही साचे. जया जन्म मृत्यूचे निमाले शैल्य आणि तयाची परी जरा न टेकता शरीरा. तारुण्याची आभरा माझी देखे म्हणे आजीच्या अवसरी. पुष्टीचे शरीरी ते पाहे होईल काचरी वाळली जैसी. निदैवाचे व्यवसाय तैसे ठाकती हातपाय. अमंत्र्या राजाची परी आहे बळाया. फुलाची या भोगा लागी प्रेमटांगा. ते करियाची गुडगा तैसे होईल. ओढाळाच्या खुरी आखरू आणते बुरी. ते दशा माझ्या शिरी पाविलगा. पद्मदळेसी ईसाळे भांडताती हे डोळे. ते होती पडवळे पेकली जैसी. भवईची पडळे ओमथती शिनसाळे. उरू कुहिजे लजळे आसू वाचोनी. जैसे बाभुळीचे खोड गिरबडून जाती सरड. तैसे पिचडी तोंड सरकटी जेल. रांधवनी चुली पुढे परे उन्मादती खातवडे. तैसेची येना काढे बिडबिडती. तांबुले ओठ रावू हासता दात दाऊ. सनागर मिरवू बोलजेने. तयाची पाहिया तोंडा येईल जळवटांचा लोंडा. या उमळती दाढा दाता सहित. कुळवाडी जिने दाटली का वाकडिया ढोरे बैसली. तैसी नुठी काही केली जीभची हे. कुसडे कोरडी वारेने जाते बरडी. तैसी आपदा तोंडी दाढी येसी. आषाढीची निझळे जैसी झिरपती शैलांची मुळे. तैसे खांडीहून लाळे पेटती पूर. वाचेसी अपवाडू कानी अनुघडू. पिंड गरुवा माकडू होईल हा. तृणाचे बुजवणे आंधोळे वारेन गुणे. तैसे येईल कापणे सर्वांगासी. जुगारी जसा आलेला पराजय फेडण्यासाठी सावधपणे डाव खेळतो किंवा वडिलांचा घात केलेल्यांचा सूड घेण्यासाठी जसा त्यांचा मुलगा टपलेला असतो व कोणी एखाद्याने आपल्याला मारले असेल तर तो मागील सूड घेण्यासाठी वाट पाहत असतो, त्याप्रमाणे जो काळजीपूर्वक जन्माचा सूड घेऊ पाहतो. संभाविताला जसा अपमान सहन होत नाही त्याप्रमाणे आपण जन्माला आलो याची खंत ज्याच्या मनातून जात नाही आणि आज नाही तर उद्या केव्हा तरी मृत्यू खास येणार हे जाणून तो ज्याबद्दल आजपासूनच सावध आहे. मध्ये फार खोल पाणी आहे असे समजताच पोहणारा माणूस जसा नदीच्या अलीकडच्या तीरावरच काचा मारून तयार असतो किंवा रणांगणावर जाण्यापूर्वी जो आपले अवसान जोखून व सांभाळून असतो अथवा घाव पडण्यापूर्वीच जो ढाल पुढे करतो. उद्या धोका आहे हे जाणून मनुष्य जसा आजपासूनच सावध असतो किंवा जीव जाण्यापूर्वी जशी औषधासाठी धावाधाव करतात नाही तर जळत्या घरात सापडलेल्याला जशी वीर खणणे शक्य नसते तशी गत होते किंवा डोहात धोंडा पडलेला असता तो जसा सरळ तळ गाठतो त्याप्रमाणे जो या संसार सागरात बुडाला तो मेलो रे मेलो म्हणून ओरडत गेला तरी तिथे ती बोंब ऐकणारा तरी कोण आहे. म्हणून बलवान शत्रूशी ज्याचे हाडवैर असेल त्याने जसे अहोरात्र आपले हत्यार परजून सावध केले असले पाहिजे.
लग्नाला आलेली कन्या प्रत्यक्ष लग्नापूर्वीही परक्याचे धन अशी भावना असते, किंवा सर्व कर्म संन्यास करून संन्यासी जशी देह पडण्याचीच वाट पाहत असतो, त्याप्रमाणे प्रत्यक्ष मरण येण्यापूर्वी जो मृत्यूबद्दल विचार करून तयार असतो, किंवा ज्याप्रमाणे या जन्मातील विचारानेच ज्याची जन्मशंका निवारण झाली आहे व जो या मनुष्य देहाच्या मृत्यूने पुढे येणारा मृत्यू नाहीसा करतो व आपण जन्मशयातीत अशा स्वरूपाने उरतो, अशा रीतीने ज्याच्या अंतःकरणात जन्म व मृत्यू काठ्यासारखे सलत राहतात, त्याच्या ठिकाणी खरोखर ज्ञानाची काहीच उणीव नसते. आणि त्याचप्रमाणे म्हातारपण येण्यापूर्वी तारुण्यातच जो असा विचार करतो व आज पुष्ट असणारे हे शरीर उद्या म्हातारपणी वाळलेल्या भाजीप्रमाणे होईल असे म्हणतो, दुर्दैवी माणसाचा धंदा जसा आपोआप बसतो तशी या हातपायाची स्थिती होईल, किंवा मंत्र्या वाचून राजा जसा बलहीन असतो तसे हे शरीर बलहीन होईल. फुलांच्या सुवासाच्या भोगासाठी ज्या नाकाचे प्रेम गुंतलेले असते ते नाक उंटांचा गुडघा जसा असतो त्याप्रमाणे विद्रूप वास घेण्यास असमर्थ होईल. ओढाळ गुराचे पाय आषाढ महिन्यात जसे कुहा रोगाने सडतात ती दशा माझ्या शरीराची होईल. कमळांशी स्पर्धा करणारे हे डोळे पिकलेल्या पडवळासारखे निस्तेज होईल. भुवया वाळक्या सालीप्रमाणे खाली डोळ्यावर लोंबतील व अश्रूच्या पाण्याने छाती कुजेल. जसे बाबळीच्या झाडावर फिरणारे सरळ बाबळीचे खोड तोंडातील चिकट पदार्थांनी गडबडून टाकतात, त्याप्रमाणे थुंकीने तोंड चिकट होऊन जाईल. स्वयंपाकाच्या चुलीपुढे खाचेत उष्टे पाणी वगैरे साचून दुर्गंधीयुक्त बुडबुडे उसळतात, तसे नाक नेहमी बरबटलेले असेल. ज्या तोंडाचे ओठ मी विडाने रंगवतो व ज्यातील दात हसताना दाखवितो व ज्या तोंडाने मी चांगले सुंदर बोलतो, त्याच तोंडाला म्हातारपणी कपाचा लोंढा येईल आणि या दाढा दातांसकट उखडून जातील. कर्जात बुडालेला शेतकरी किंवा पावसाच्या वर्षावाने जशी एकदा गुरे बसली म्हणजे ती उठत नाही, त्याप्रमाणे जीभ चलन वलन रहित होते. गवताची कुसे जशी वाऱ्याने उडतात त्या कुसाप्रमाणे दाढीच्या केसांची स्थिती होते. आषाढ महिन्यातील पावसाने पर्वताची शिखरे जशी पाझरू लागतात त्याप्रमाणे तोंडातून व दाताच्या खिंडीतून लाळ गळू लागते. वाचा बोबडी, कान बहिरे व हा देह म्हाताऱ्या माकडासारखा होईल. शेताच्या कडेचे गवताचे बुजगावणे जसे वाऱ्याने डोलते तसा सर्व शरीराला कंप भरेल, असे श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात. ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमः. ओम श्री ज्ञानराज माऊली नमः.